नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे ये तो होना ही था अशी म्हणावी अशी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसते. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल एकीकडे आणि पार्थ पवार एकीकडे असा काहीसा सामना विधान परिषदेच्या उमेदवार निवडीच्या वेळेला रंगल्याचं दैनिक लोकसत्तानं आज सविस्तर असं वृत्त प्रकाशित केलं. काही जुने रेफरन्सेस पण त्यांनी वापरलेत. जुन्या रेफरन्सेसमध्ये सुनील तटकरे यांच्या जिल्ह्यामधल्या कार्यक्रमामध्ये सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांचे फोटो नसणं, प्रफुल्ल पटेल यांच्यासुद्धा गोंदिया जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमामध्ये या दोघांचेही फोटो नसणं, ते थेट आता या विधान परिषदेच्या उमेदवारीच्या निमित्ताने. साहजिक आहे, एखाद्या प्रादेशिक पक्षामध्ये ज्या वेळेला अकल्पित अशा घटनेनंतर एक असा नेतृत्व बदल होतो आणि ह्यापूर्वी पण सुप्रिया सुळे यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या किती सक्षमपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यांतर्गत गाढा चालवू शकतात ह्याबद्दल बरीच चर्चा झाली होती. त्यांनी राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण करावं, राज्याच्या राजकारणाअंतर्गत अजित पवार यांना इथले मुद्दे, इथले प्रश्न कळतात, कार्यकर्त्यांची, आमदारांची गरज कळते, असं म्हणत राज्यामध्ये त्यांनी काम पाहावं आणि देशामध्ये सुप्रिया सुळेंनी काम पाहावं अशी साधारण मांडणी होती. त्या मांडणीला छेद द्यायचा जेव्हा प्रयत्न झाला त्यावेळेला काय झालं ते महाराष्ट्राने पाहिलं. अगदी हे पवार कुटुंबातलं आहे. आत्ता हेच पार्थ पवार यांच्याबद्दल घडतं आहे असं चर्चा आहे. कारण माझ्या वडिलांचा पक्ष आहे, मी आणि माझ्या वडिलांनी वाढवलेला पक्ष आहे, म्हणजे त्यांनी वाढवलेला पक्ष आहे. आणि मग आता वडिलांचा पक्ष हा माझा पक्ष आहे, मी माझ्याच पद्धतीनं चालवणार अशी त्यांची भूमिका असावी. आणि म्हणून असं म्हणतात की या विधान परिषदेची उमेदवारी निश्चिती करत असताना पुण्यामधल्या एका मोठ्या उद्योगपतीच्या चिरंजीवालाच उमेदवारी द्यावी असा आग्रह त्यांचा होता. मग जे पूर्वी कोण असू शकतं, तर जे पूर्वी भारतीय जनता पार्टीकडं राज्यसभेचे खासदार राहिलेले श्री संजय काकडे त्यांचे चिरंजीव असू शकतात, किंवा ज्यांचे काही व्यावसायिक संबंध पवार कुटुंबियांशी आहेत त्याच्यापैकी कोणीतरी असू शकतं. पण वाद झाला असं म्हणतात आणि त्याला थोडासा हॉलिवूड बॉलिवूडचाही रेफरन्सेस आहे असं म्हणतात. आता तो काय रेफरन्स आहे ते पार्थ पवारच सांगू शकतील. पण जे काही घडलं त्यातनं असं दिसतं आहे की ही उमेदवारी निश्चिती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत होऊ शकली नाही. आणि मग झिशान सिद्दीकीची निवड 3 कारणावरती केली असे म्हणतात. एक, पवार कुटुंबियांशी असलेला त्यांचा घरोबा. 2, त्यांचं मुस्लिम असणं. आणि स्वतः झिशान सिद्दीकीच्या कुटुंबामध्ये घडलेली दुर्दैवी घटना, कारण त्यांच्या आमदार वडिलांचा मृत्यू ज्या गोळीबाराच्या घटनेमध्ये झाला ते माहिती आहे आपल्याला. तर या कॉन्टेक्स्टमध्ये या उमेदवारीची निवड करताना बराच खल झाला. पार्थ पवारांचं वेगळं मत होतं, इकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचं वेगळं मत होतं. आणि त्याच्यातनं असं घडलं की शेवटी तुम्हीच उमेदवारी ठरवा असं झालं. आणि मग शेवटी ती उमेदवारी जी पार्थ पवारांच्या अनुकूलतेने होती ती आली. त्यामुळं हा जो वाढता हस्तक्षेप आहे पार्थ पवारांचा, आता हा हस्तक्षेप शब्द जो लोकसत्तेच्या बातमीत प्रकाशित झाला आहे, मला त्याला खूप अर्थ दिसतात. पहिला, जे पक्षाकडनं ज्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली त्या मंडळींनी पक्षासाठी किती मदत केली असा त्याचा अर्थ आहे. खास करून दिवंगत श्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर पक्षासाठी जी काही कमिटमेंट केली होती ती खरोखरच दिली का ह्याच्याबद्दल बराच खल झाला आहे. त्यानंतर सुनील तटकरे यांना प्राप्त परिस्थितीमध्ये पक्षावरती पूर्ण आपला ताबा हवा होता आणि मग निवड करत असताना अशी साधारण रचना झाली आरोडाच्या माध्यमातून, की ज्या आरोडांचं काम अत्यंत अब्रप्टली थांबवलं गेलं. कारण आरोडाची असं त्यांचं मत होतं की ते डिझाईन बॉक्सवाले, की प्रादेशिक पातळीवरचं काम सुनेत्रा पवार यांनी पाहावं आणि प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय पातळीवरचं काम पाहावं. पण तोच मुद्दा रोहित पवार आणि मंडळींनी सातत्यानं मांडल्यामुळं पक्षावर नेमकी पकड कोणाची ह्याच्यात अंतर्गत बरीच चर्चा होऊ लागल्यानंतर सुनील तटकरेंनी स्वतः पुढाकार घेत मग आता माझी इच्छा नाही आहे, याच मंडळींनी पाहावं आणि पक्षाची संपूर्ण धुरा ही सुनेत्रा पवार यांच्याकडे जावी असं म्हटलं. कारण त्यांचं स्वतःचं ओबीसी असणं, त्यानंतर त्यांच्यावरती येत असलेला अप्रत्यक्ष दबाव, ते जे सातत्यानं टीकेचे धनी होत होते वगैरे, आणि याच्यातनं मग संपूर्ण नियंत्रण हे पूर्णपणे सुनेत्रा पवार यांच्याकडे गेलं.
आणि मग त्याच्यातनं असं दिसतं आहे की हळूहळू ज्यांना ही आकांक्षा होती किंवा खरोखर त्यांनी पक्षासाठी असा काही वेगळा विचार केला होता, अशा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासाठी बरेच वाद, प्रतिवाद, अडचणी पक्षांतर्गत तयार होताना दिसत आहेत. आणि भलेही बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत असताना हे सगळे लोक एकत्रित आले, तरीसुद्धा त्यांच्या एकत्रित येण्याची आणि खरोखरच ते पक्षात तितके मनापासून काम करतात अशी खूप चर्चा अजूनही पक्षपातळीवरती सुरू आहे. आणि त्याच्यात ही विधान परिषदेची उमेदवारी ती निश्चित करताना उडालेला गोंधळ आहे. बघा, अजित पवार यांच्यानंतर सगळ्यात मोठा तशा अर्थाने राजकीय निर्णय घ्यायची वेळ कुठं आली होती, तर त्यांचं स्वतःचं उपमुख्यमंत्रीपदी जाणं, पक्षाची धुरा स्वतःकडे घेणं. तर याच्यामध्ये प्राथमिक पातळीवरती तर असं दिसतं की सुनील तटकरे यांनी पवार कुटुंबाच्या हिताची भूमिका बजावली आणि त्यांना असं वाटलं की ह्या निमित्ताने पवार कुटुंबाचं अजित पवारांचं जे काही आपल्यावरती असेल आणि ते बोलून दाखवतात उपकार वगैरे, तर त्याची परतफेड त्यांनी तशा अर्थाने केली. पण नंतर मात्र असं दिसतं की पार्थ पवार यांच्या अशा पद्धतीनं पक्षामधल्या हस्तक्षेपाचा, कथित हस्तक्षेपाचा, कारण ज्या मंत्र्यांचा मी उल्लेख केला की मंत्र्यांनी खरोखरच पक्षाला पैसे दिले का? डिझाईन बॉक्सला जे पैसे दिले त्याची काही गरज होती का? त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही नेत्यांनी पक्षाच्या प्रचारासाठी निवडणुकामध्ये जो प्रचार केला त्याच्यासाठी जी चॉपरचे पैसे अतिरिक्त म्हणून लावले असं वाटतं, त्याच्यावरून पण पक्षाकडे नेमका किती फंड आहे त्याच्यावरून पण असे बरेचसे प्रश्न पार्थ पवारांनी विचारले असं म्हणतात. आणि त्याच्यातनं आर्थिक आणि हे असे राजकीय निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतनं ही जी मतभेदाची दरी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसते आणि ती इतक्यात मिटेल असं नाही. उलट माझं तर मत आहे की ये तो अभी सुरुवात आहे. सुरुवात कुठल्या अर्थाने? कारण आता पक्षावर कोणाची पकड असेल, ती पकड अजित पवारांच्याबद्दल असं होतं की अजित पवारांनी पक्ष विलीन करण्यासंदर्भामध्ये पूर्ण भूमिका ही स्वतःला जशी हवी तशी घेतली. सुनील तटकरेंच्याबद्दल पण मी त्यांना सांगतो किंवा ते काही माझ्या शब्दाच्या पुढे नाहीत असं त्यांचं मत होतं. पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवाराबद्दल असं पक्षात घडणार नाही. आणि म्हणूनच मला कुठेतरी एक अशी दूरची का असेना पण शक्यता वाटते, आज नाही तर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही मंडळींच्या हिताचं रक्षण होत नाही, राजकीय हिताचं. असं लक्षात आलं की ही मंडळी काहीतरी वेगळा विचार करतील. आणि म्हणून त्या बातमीचं महत्त्व आहे की या बातमीमध्ये जे म्हटलं की पार्थ पवारांचा हस्तक्षेप, आणि यापूर्वी पण मी किमान एक 4-5 व्हिडिओमध्ये तरी हे सगळे मुद्दे सगळे सांगितले होते. आत्ता जरी राज्यसभेसाठी पार्थ पवारांची निवड झाली असली तरी जय पवारांचं हे सूचक म्हणणं, आणि बघा त्यांचं वय किती आहे, राजकीय समज किती आहे, पण साधारण जी पूर्वी होती मांडणी पवार कुटुंबातली तशीच ती मांडणी होताना दिसते आहे की सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय पातळीवरचं काम पाहावं आणि राज्य पातळीवरचं काम अजित पवारांनी पाहावं. पण ते एवढं घट्ट नातं सुद्धा शेवटी टिकलं नाही आणि पवार कुटुंबामध्ये मोठे वाद झाले आणि ते वाद आता जगजाहीरच आहेत. आत्तासुद्धा असं दिसतं आहे की या अशा मांडणीमध्ये पुढे जय पवारांनी बारामती विधानसभा पाहावी आणि जय पवारांनी राष्ट्रीय राजकारण पाहावं. एकतर बदललेल्या कॉन्टेक्स्टमध्ये बदललेलं राजकारण, त्याच्यात पुन्हा श्री अजित पवार यांचं नसणं, त्याचबरोबर आत्ता त्यांच्यासमोर भारतीय जनता पार्टीसारखा मोठा प्रबळ विरोधी पक्ष असणं, विरोधी नाही प्रतिस्पर्धी पक्ष असणं, आणि त्याच्यात आता ह्या पक्षांतर्गत तटकरे पटेल विरुद्ध पवार असा जो संघर्ष सुरू आहे, त्या संघर्षामध्ये वयाचं मोठं अंतर असणं, समज, राजकीय आकलन वगैरे, आणि त्यामुळं एक अपरिहार्यता मला अशी दिसते आहे की काहीतरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडेल जे या बातमीमध्ये सूचित केलं आहे. सो थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे जसं घडतं आहे